महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय। अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहरातील मोहर गळून पडल्याने हापूसच्या लागवडीवर परिणाम झालाय। त्यामुळे गव्हात 30 ते 40% उत्पादनाची अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत। परिणामी पाडव्याच्या तोंडावर दरात दुपटीने वाढ झाली। पुणे बाजारपेठेत हापूसच्या डझनाचा भाव 1500 ते 2000 इतका आहे। कोकणात यंदा पावसाचा मुक्काम लांबल्याने आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली। नंतरही हवामानातील चढउतार सुरूच होते। उष्णता वाढल्याने फळ गळती झाली। काही ठिकाणी कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली। दरवर्षी 3 टप्प्यात आंबा बाजारात दाखल होतो। पहिल्या टप्प्यात कमी आंबा बाजारात दाखल होतो, त्यामुळे या टप्प्यातील आंब्याचे दर चढे राहतात। दुसऱ्या टप्प्यातील आंब्याची आवक वाढते, त्यामुळे आंब्याचे दर कमी होण्यास सुरुवात होते। तर तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक आंबा बाजारात येतो, त्यामुळे हा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतो। मात्र यंदा पहिल्या टप्प्यातील आंबा 1 महिना उशिरा दाखल झाला। यावर्षी आंब्याच्या उत्पादनाचा जर विचार केला तर यावर्षी आंब्याचं उत्पादन सरासरीपेक्षा नक्कीच कमी आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा जो सुरुवातीचा हंगाम आहे तो थोडासा उशिरा सुरू झालेला आहे। उशिरा सुरू झाला म्हणण्यापेक्षा की यावर्षी सुरुवातीच्या काळात किंवा जो पूर्व हंगामी आंबा येतो तो आंबा फार कमी प्रमाणात येत होता। साधारण 15 मार्च पर्यंत मार्केटमध्ये जे आंब्याची आपण आवक बघितली तर कोकणातला आंबा, हापूस आंब्याची आवक ही जेमतेम 3 ते 4000 पेट्यांची होती। आपला अलिबागचा आंबा सुद्धा यावर्षी साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला आहे, पण त्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे। गेल्या वर्षी आम्ही याच दरम्यान जेवढा आंबा पाठवत होतो त्याच्या 10% सुद्धा आंबा आम्ही या वर्षी मार्केटला पाठवत नाही आहोत। मात्र आता कोकणातल्या आंब्याची आवक मार्केटमध्ये सुरू झालेली आहे। पण ओव्हरऑल कोकणातली जर परिस्थिती पाहिली, हापूस आंब्याविषयी जर आपण पाहिलं तर जर हापूस आंब्यावर यावर्षी आलेले जे संकट आहेत, मेनली फुलकिडे म्हणजे थ्रिप्सच्या अटॅकमुळे यावर्षी आंब्याचं प्रमाण खूप कमी राहील। साधारण उत्पादन हे 30 ते 40% एवढंच राहील आणि त्याच्यातही उत्पादन हे जास्त करून हे एप्रिल महिन्यात जास्त मिळेल। तो एप्रिलच्या अगोदर सुद्धा खूप कमी राहील आणि एप्रिलच्या नंतर सुद्धा खूप कमी प्रमाणात राहील। आणि जर आपण यावर्षी पाहिलं तर सुरुवातीच्या काळात मोहरच खूप कमी आला, मधल्या काळात थोडा परत मोहर आला आणि जो आपल्याला संक्रांतीच्या नंतर मोहर मिळाला पाहिजे होता तो मोहर मात्र आलेला नाही। तो जो मोहर आलाय तो डायरेक्टली फेब्रुवारी अखेरला आलेला आहे आणि तो उष्णतेच्या तडाख्यात सापडलेला आहे। त्याच्यामुळे त्याचेही सुद्धा आंबे काय मिळतील हे सांगू शकत नाही आणि मिळाले तरी सुद्धा ते आंबे आपल्याला अगदी मे अखेरीस मिळतील। त्याच्यामुळे त्या आंब्याला सुद्धा वारा, वादळ किंवा पाऊस याचा धोका मात्र कायम राहतो। आतापर्यंत जर आपण मार्केटमध्ये अभ्यास केला तर हापूस आंब्याला बाजार हे चढेच राहिले, कारण आवकच खूप कमी होती। परंतु पाडव्यापर्यंत आवक थोडीशी वाढेल आणि दर हे नियंत्रणात येतील अशी अपेक्षा आहे। परंतु यावर्षी ओव्हरऑल उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादन हे 50%च्या वरती नक्की जाणार नाही। त्याच्यामुळे हापूस आंब्याचे दर हे यावर्षी शेतकऱ्याच्या दृष्टीने नक्कीच चांगले राहतील, खवय्याच्या दृष्टीने थोडेसे त्यांना ते महाग राहतील। आणि हापूस आंब्यावर अजून एक संकट आहे, म्हणजे हापूसच्या नावाखाली कर्नाटक, केरळ किंवा इतर राज्यातून हापूस सदृश्य जो आंबा येतोय त्या हापूस सदृश्य आंबा हा दिसायला जरी हापूस सारखा असला तरी त्याची चव आणि त्याचा स्वाद हा हापूस सारखा नाहीये। त्याच्यामुळे ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो की त्यांनी भौगोलिक मानांकन किंवा GI टॅग असलेला आंबा शक्यतो शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा, म्हणजे त्यांना अस्सल हापूस खाता येईल आणि अस्सल हापूसची चव घेता येईल। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.